नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शिराळा तालुक्यातील आटुगडेवाडीत स्कूल व्हॅनचा भीषण अपघात, चिमुकली ठार तर 4 मुलं जखमी. शिराळा तालुक्यातील आटुगडेवाडी इथं स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन 5 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर 4 मुलं जखमी झाली आहेत. सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास विठ्ठल मंदिराजवळील ओढ्याच्या पुलावर हा अपघात झाला. शेळगेवाडी इथल्या सह्याद्री पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल व्हॅन शाळेकडे जात होती. आटुगडेवाडी इथून एका विद्यार्थिनीला घेऊन पुढे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि व्हॅन पुलाच्या कठड्याला जोरदार धडकली. या अपघातात श्रीशा श्रीनाथ इंगळे या 5 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झालाय. अंशिका पाटील आणि अभिराज कडोले हे दोघे गंभीर जखमी झाले असून ज्ञानेश्वरी आटुगडे आणि तनुष पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर कराड आणि कोल्हापूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चालक युवराज कदम याच्या विरुद्ध कोकरूड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, चूक मान्य करा, नाहीतर मोठं आंदोलन करणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. मराठा समाजावर जाणून बुजून अन्याय केला जात आहे. मराठा समाजाला आरक्षणात घालणं जीवावर आलं आहे, म्हणून हा खेळ सुरू असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. मराठा समाजानं आता जागं होणं गरजेचं असून आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे, असंही आवाहन त्यांनी यावेळी केलंय. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिलेले आदेश तातडीनं मागे घ्यावेत. झालेली चूक दुरुस्त करावी. अजूनही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांची चूक मान्य करावी, अन्यथा यापेक्षाही मोठं आंदोलन उभारू, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. सांगली दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिलाय. आगामी 29 ऑगस्टच्या निर्णायक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील राज्यभर दौरा करत असून मराठा समाजाशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. फडणवीस जयंत पाटील यांचा एकत्र विमान प्रवास चर्चेत, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार जयंत पाटील यांच्या एकत्र विमान प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुंबईहून कोल्हापूरकडे येताना तिघेही एकाच विमानातून प्रवास करताना दिसतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत, तर आमदार जयंत पाटील आपल्या ईश्वरपूर मतदारसंघाकडे जात आहेत. याच दरम्यान दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा झालेला एकत्र विमान प्रवास सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस, राहुल नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेते एकाच विमानातून प्रवास करताना दिसल्यानं राजकीय वर्तुळात सध्या विविध चर्चांना उधाण आलंय. दरम्यान व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे आगामी काळातील राजकीय समीकरणांबाबतही तर्क वितर्कांना सुरुवात झाली आहे. हिरकणी कक्ष दामिनी पथकाच्या ई-बाईक्सचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण. सांगली जिल्ह्यात महिला सुरक्षेला आणि सक्षमीकरणाला अधिक बळ मिळणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षासह दामिनी पथकासाठी उपलब्ध झालेल्या 6 ई-बाईक्सचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात लोकार्पण करण्यात आलं. महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात 20 ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. यासाठी 2,12,18,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. गरोदर महिला, स्तनदा माता तसंच किशोरवयीन मुलींना सुरक्षित आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं हा या कक्षाचा उद्देश आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यरत दामिनी पथकाला 6 ई-बाईक्स मिळाल्यानं गर्दीच्या बाजारपेठेतील आणि संवेदनशील भागात तातडीनं पोहोचणं शक्य होणार आहे. विविध संस्थांनी या ई-बाईक्स प्रायोजित केल्या आहेत.
यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रायोजकांचा सत्कारही करण्यात आला. महाराष्ट्र टँकर मुक्त करण्याचं श्रेय अण्णासाहेब डांगे यांना, मुख्यमंत्र्यांकडून गौरवोद्गार. महाराष्ट्राला टँकर मुक्त करण्यासाठी अण्णासाहेब डांगे यांनी मोठं योगदान दिलं. महाराष्ट्र टँकर मुक्त करण्याचं श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जातं, असे गौरव उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेत. वाळवा तालुक्यातील आष्टा इथं माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या 91व्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार, आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन आणि शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींच्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अण्णासाहेब डांगे पाणीपुरवठा मंत्री असताना त्यांनी प्रत्येक गावाला पिण्याचं पाणी मिळावं यासाठी नियोजन केलं. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यातील पाणीपुरवठ्याला दिशा दिली. तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या लढ्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून अण्णासाहेबांनी मोठं कार्य उभं केलंय. त्यांच्या प्रदीर्घ कार्याचा गौरव करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्फूर्ती चौकातील गाळ्यांचं बांधकाम अनधिकृत, कारवाईची नगरसेवकांकडून मागणी. सांगलीतील स्फूर्ती चौकात गाळे उभारण्याचं काम अनधिकृतपणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. हे काम तातडीनं थांबवून प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणीही स्थानिक नगरसेवक युवराज गायकवाड, अलका ऐवळे, सुरेश बंडगर आणि भाजपा पदाधिकारी अजय देशमुख यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. स्फूर्ती चौकातील काही खोकेधारकांकडे अधिकृत परवाने असतानाही रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली प्रशासनानं त्यांची खोकी हटवली. मात्र संबंधित खोकीधारकांचं पुनर्वसन करण्यात आलं नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय. या खोकेधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि स्फूर्ती चौकात सध्या सुरू असलेलं कथित बेकायदेशीर बांधकाम तातडीनं बंद करावं अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनानं या प्रकरणाची पाहणी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.